अभिनंदन. आपली धन्यवाद. व्हिडिओ धन्यवाद सर. पाहिली मी. 201 रुपयाने जागेवरती माल आपला गेला हो. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आता जागेवरती सुद्धा वातावरण गरम अजून जाणवेल. हो. योग्य वेळी योग्य निर्णय घेत आपल्याला माल काढावा लागतो. हो, बरोबर आहे ना. हो. पण ह्या वेळेस काय तुमचं माझं काय दर्शन झालं नाही द्यायच्या अगोदर, पण व्हिडिओ पाहत होता आपली. नाही ना, मी व्हिडिओ आपले कंटिन्यू पाहतो. बर रोज बर रोज आपले छोटे छोटे क्लिप येतात, बर बर 1-2 मिनिटाचे, मी ते कंटिन्यू पाहतो. बर बर. आणि मग आपल्याला पार्टी चांगली भेटली, व्यवहार चांगला झाला, हा 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 हा. मग आपल्याला मार्केटला यायची वेळच नाही ना. मी दरवर्षी मार्केटला येतो असतो अगोदर. हो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की माझ्याकडे यायचं, पाहायचं हो. आणि मग सौदा करायचा. आपण आपलं 4थ्या वर्षात 3रं पीक आहे, तर आपण 2दा आलतो तुमच्याकडे म्हणजे माल घेऊन स्वतःला एक रांगोतून सरासरी लेवल काढायला. हो 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 हो. पण यंदा सरासरी आपल्याला 2-3 तालुक्यात आपल्याला टॉप रेट भेटल्यामुळे 150 प्लसला मग आपण तिथं तशी यायची वेळच नाही आली आपल्याकडे. नाही, नक्कीच तुम्ही इथपर्यंत यावं ही अपेक्षा नाही. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जरी कळालं की बाबा आता हो. मार्केटला काय परिस्थिती चाललेली आहे, हो. कारण मी तुमचं जे आता व्हिडिओ जी प्रसारित झाली त्यात पाहिलं की माल अतिशय सुंदर होता माल चांगला आहे, मालाची अडचण नाही. आणि त्याच्यामध्येच आता मधल्या काळात एक बीडचीच मी व्हिडिओ प्रसारित केली होती. हो. अं, मला वाटतं चाटे का काहीतरी आडनाव होतं, तर हो. त्यांच्या ह्याच्यामध्ये संकेत चाटे, तर ते हा. 140 रुपयाने मागत होते. आपली व्हिडिओ पडल्याच्या नंतर तो 191 रुपये सौदा झाला. त्यांची 200 आहे ना रुपये. सर, शेवटी काय होतं आम्हाला कळतंय की तुम्ही व्हिडिओ टाकले का हा. मार्केट तेजी मध्ये सगळी कळून जाते ना, अशी तेजी मध्ये कळत आहे ना. हो 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 विषय असा होता, तेजी मध्ये कळत नाही. हो 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 हो. मग व्हिडिओ पाहायला लक्षात येतं ना. मग आता मी व्हिडिओ पाहिल्यामुळेच मला वाटलं आता रेट आपल्याला चांगला भेटलाय, मग आपण पुण्याला जायची आवश्यकता नाही याची, म्हणून जागा व्यवहार केला आपण. माझं तेच मत आहे की सगळ्यांनीच मार्केटमध्ये आणून मार्केटला गर्दी करायची नाही. जो हो. जागेवरती जातोय तो सुद्धा चांगला जर ग्राहक असेल तर त्याचं जर त्या पद्धतीने मार्केटिंग पुढे असेल, एक्सपोर्ट असेल, आता तुमचा बांगलादेशला गेला, ते बांगलादेशला बांगलादेशवाले मार्केटमधून का घेत नाही? त्या मालाची आदळआपट झालेली असते. जास्त असते. हो. हा, मग त्यांना तो पॅकिंग करून तिथपर्यंत माल पोहोचतोपर्यंत त्या मालाला डाग उठतात. हो, फरक त्यामुळं आहे ना. त्यामुळं ते बागेतनं अलगद तोडून ते पॅकिंग करत असतात. लगेच पॅकिंग करते ते. हो, हा म्हणजे हा कॅरेट मधून डायरेक्ट बॉक्स मध्ये भरतात लगेच ते. हा हा हा. ते पण खाली पण होत नाहीत ते. हा, मग आता माझा दृष्टिकोन काय आहे की आजही मी एक हे केलं की आमची कॅपॅसिटी किती आहे तिथपर्यंत प्रत्येक आडत्याने जर माल बोलवला, एक तर माल शॉर्टेज आहे, पण एखादी दिवशी ती जी झाली म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे धपाधप मार्केटला आले हो, आणि फरक फरक पडतो ना. मार्केट ढासळलं तर त्याचा परिणाम जागेवरती पण होणार आहे. ना हो त्यामुळे ना, ते होतच ना. मग शेवटी व्यापारी थोडे हेच करतात ना, मग लगेच म्हणते मंदी आज आली आज करतात लगेच. माझा उलटा अनुभव आला की आज आवक वाढून 10 रुपये ॲव्हरेज माझे वाढले, पण काही लोकांची जी कॅपॅसिटी होती की जिथं ते 1000च कॅरेट होतं त्याला 1500 आली, की ज्याला 500 त्याला 700 आली, त्यांच्याकडे रेट ढासळले. तर त्याचा परिणाम हा बाजार ह्याच्यात झाला, जागेवरती जे विक्रीच्या ठिकाणी झाला. शेतकऱ्यांनी सांगितलं शेट 150 मागत होते तर 135 मागायला लागले. पण हे हो. हो. बाजार हो. पडलेले नाही, मी हे ठाम सांगतो, आणि पडणार पण नाहीत. पण नाही आहे ना. तुमच्या व्हिडिओमुळे शेतकऱ्याला एनर्जी येते ना. असा कुठलाच अर्थ बोलत नाही ना, रेट वाढणार आहेत, कमी होणार, कोणी सांगत नाही. हा, इनमेन तुम्ही म्हणजे केडी चौधरी ग्रुपच सांगू शकतो, कारण ते डेअरिंग करू शकतात. डेअरिंग म्हणजे आज आपण 3 राज्यामध्ये काम करतोय. 4थं राज्य कर्नाटक आहे. कर्नाटकचा माझ्याकडे अभ्यास होतो. म्हणजे 4 राज्यामधला अभ्यास असणारी व्यक्ती ज्यावेळेस शेतकऱ्यांशी डायरेक्ट बोलती, हो. देशभरातल्या व्यापाऱ्यांशी डायरेक्ट बोलती, किंवा कोणत्या राज्यामध्ये आता आंब्याचा परिस्थिती काय आहे, लिचीची परिस्थिती काय आहे, सफरचंदाची परिस्थिती काय आहे, आणि ह्याला टसल देणारी 2-3 आयटम आहे: सफरचंद, लिची हो. आणि आंबा. हे 2-3 विषय शॉर्ट. हा, लिचीचा कसा विषय बरं? मी तुमच्याकडून लिची ऐकलंय. हा. लिचीची लागवड कुठे आहे, काय कसं आहे नेमकं? लीची उत्तर भारतामध्ये होते आणि ते 1 महिन्याचंच पीक असतं. ते 1 असं आहे का? महिन्यात तो विषय संपतो. पण ते ज्यावेळेस येतं ते हा. सर्वसामान्याला खायला परवडेल अशा हिशोबाने असतं. 30-40 रुपये किलो असतं. पण ते पुण्यासारख्या ठिकाणी पार प्लेननी येऊन 200-200 हो. रुपये किलो पर्यंत लिची ही खाल्लेली आहे. आपल्या पुणेसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी. म्हणजे म्हणजे ते, आपल्याकडे मार्केट त्याचं म्हणजे हो, आपल्याकडे येत नाही म्हणायचे त्याचे आपल्याकडे लावलं तर. येत नाही. आपल्याकडे येत नाही. त्याला ते हवामान त्याच पद्धतीचं आहे. हा परंतु हा. ज्या ज्या हवामानातली जी फळं आहेत, सफरचंद तुम्ही मला इथं लावायची तर येणार नाही, आणि आपलं डाळिंब जर जम्मूला लावायचं म्हणलं तर ते येणार नाही. हा ना, खरं आहे ना. हा, सफरचंद येतंय, प्रयोग केलेले आहेत आपल्या काही लोकांनी, पण ते त्या क्वालिटीचं सफरचंद येत नाही. हा. त्यामुळं आता जे टसलला जी पिकं असताना त्याच्यात जर आता कमतरता आहे,
मग आपला रेट पडणार कसा ना? आज तुमच्याकडे तेल्या, परत पाण्याची कमतरता, कळीसाठी केल्या डांबऱ्या कुजव्या पाकळी डांबऱ्या, करपा कुजव्या. पाण्याचं शॉर्टेज पाऊस लेट आहे हा. त्याच्यामुळे शेतकऱ्याला अनेक संकटाला सामोरं जावं लागतंय. नाही नाही, मला उलट तेच अभिमान आहे की आज केडी चौधरीच्या क्लिपा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जागेवर घर बसल्या अभ्यास व्हायला लागला आणि त्याच्यात तुमचं धाडस वाढलं. त्या धाडसाला मी सलाम करेल की तुम्ही आज खऱ्या अर्थानं कुठेतरी माल पिकवता मार्केटिंगकडे पण लक्ष देताय ना, आपले पैसे आहे ना सर, मी सकाळी पण तुमचे व्हिडिओ पाहिलेत, माल दिलाय तरी मी व्हिडिओ पाहतो हा 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 का आपण फसलो का बाबा, आपला योग्य निर्णय घेतलाय का आपण, काय चुकला निर्णय आपला. आता माझा आणखीन 1 एकर बाग बाकी हार्वेस्टिंग त्याला 15 दिवस टाइम आणखीन, हा 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 हा. म्हणजे 1 एकर सौदा बाकी आणखीन. मी पण तरी मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो, उठलं की बाबा तुमचे व्हिडिओ मला रोज पडतात. मी पाहतो काय होतं, नवीन रोज नवीन काय तर काय भेटतं ना, हालचाल कळती काय हो चाललंय हो ते. हो हो हो. नक्कीच. आणि आपण ते जर नाही बघितलं तर मग आपल्या मालाचा आपल्याला मोल काढता येत नाही ना, आपल्याला कळत नाही बा माल काय भाव द्यायला पाहिजे, कसा करायला पाहिजे. हा 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 हा. आता यंदा बी येणार होतो पण आपल्या मालाला थोडा कलर कमी असल्यामुळं मला आपण हा. थांबू 4 दिवस, पण आपल्याकडे पार्टी आल्यामुळे ते म्हणले आम्ही माल चालून घेऊ, काय अडचण नाही. नाही, मुळात तुमची बागच अतिशय सुंदर आहे. त्या बागेची सगळी जी व्हिडिओ पाहिली मी, हो की त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतं की तुम्हाला माल डावल्यासारखं कुठलं फळ मला दिसलं नाही. नाही माल सुपर आहे तुम्ही. माल. आता मी आता लाईव्ह कटिंग चालू आहे, हा थोड्या माला तुम्हाला आता लाईव्ह फोटो टाकतो मी, लाईव्ह मालाचे. हा हा इतका माल सुंदर आहे, हा. तुम्हाला आता लाईव्ह फोटो टाकतो मी. आता फोन झाला ना आपला लगेच फोटो टाकतो तुम्हाला मी. टाका ना, काही अडचण नाही. आणि कसं आहे की तुम्ही 2-3 वर्ष माझ्याकडे येताना सुद्धा मी पाहिलं तुमच्या मालामध्ये जे एक कसदारपणा आहे. तुम्ही एक तर त्या मुळातच तुमचा पेहराव मला पैलवानासारखा दिसतोय. तुम्ही स्वतः नाही आहे. सांगता. नाही नाही, आता काय झालं मी कसं केलं, आता मी समज 5 वर्ष तालीम केली, मला माहिती जर आपण व्यायाम करताना आपण जर खाल्लं हा हा तर आपल्याला ताकद येणार आहे. मग तसं मी काय करू, झाडाला इतकी ताकद येतो रेस्ट पिरियड मध्ये हा की ज्यावेळेस आपला कुस्तीचा सीजन असतो त्यावेळेस आपलं म्हणजे ज्यावेळेस झाडाला फळधारा सीजन आहे त्यावेळेस झाड आपला हाताळला नाही पाहिजे. हा 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 हा. माझा ह्याच्यात रेस्ट पिरियडला ज्यावेळेस आपण समज आता आपल्या उन्हाळ्यात कुस्त्या सीजन असतो, हो 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 हो. मग हिवाळ्यात पावसाळ्यात फुल कसरत करून घ्यायचं झाडांकून, हा 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 त्यांना खाऊ घालून. आणि उन्हाळ्यात मग ते बिंदा झाड खेळवायचे, उन्हाळ्यात आपला माल धरलेला असतो हा 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 हा. त्यावेळेस आपलं झाड डगमग नाही ना अजिबात. बरोबर आहे. मी ह्या अर्थानेच तुम्हाला बोललं की तुमच्याकडे पाहूनच मला तुम्ही कुस्ती क्षेत्रात गेलेला आहे, कारण मी सुद्धा तालीम मध्ये खेळलेला माणूस आहे. हो हा, मला ते पैलवान लगेच लक्षात येतात. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जे पैलवान आहेत ते झाडाला सुद्धा तेवढाच जो स्वतः खुराक घेतात त्याच खुराक पद्धतीने. हा तसाच झाडाला खुराक म्हणजे काही ऑर्गॅनिक केमिकल मिक्स खुराक देतो आपण, नुसता केमिकल नाही निवळ ऑर्गॅनिक नाही, हा दोन्हीची हा सांगड घालून नियोजन करतो आपण त्याचं. हा हा हा. त्यामुळे मालाला ग्लिचिंग चांगली येते. मग हा 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 हा. चल आजचं रेट व्यवस्थित आहेत ना सगळे, म्हणजे आम्ही दिलेला माल चांगला व्यवस्थित रेट दिला ना. नाही, तुम्ही दिलेला रेट हा अतिशय चांगला आहे आणि हो तुमचं ह्यासाठीच मी अभिनंदन केलं की उलट अशा काही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस जागेवर देताना याचा अभ्यास करावा व्हिडिओचा, आणि किंवा एखाद्याने काही नुसतेच व्हिडिओ शलके मला टाकून ते उपयोग नाही. आपण सर्रास दाखवतो नाही, एकदा तुमची मार्केट. सर्रास रास असते, हा तुमची सर्रास रास असून तुम्ही सरासरी त्याचा लेवल काढून दाखवता, ते शेतकऱ्याला कळतंय लगेच हा 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 हा. काय रास चालली आपल्याला ती. हो 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 नाही, तुमच्या व्हिडिओ माझा शेट 100% फायदा आहे. हो 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 हो. 100% फायदा आहे माझा व्हिडिओमुळे, कारण मला रोज कळते मार्केटमध्ये काय चाललंय, कधी मार्केट उचलणार आहे, कधी आपटणार आहे, कधी काय होणार आहे, ते सगळं तुमच्या व्हिडिओमुळे कळल्यामुळे आपल्याला खाली व्यवहार करायला सोपा होतो ना. बरोबर आहे बरोबर आहे. आणि तुमच्या बरोबर मी बरेच व्हिडिओ केल्यामुळे मला यापर्यंत मी ते व्हिडिओ दाखवतो, हे बघा केडी साहेबांसंग माझा एवढा संपर्क आहे, मग तुम्ही मला फसवायचं का मग मार्केटला जायचं तुम्ही ठरवा. मग त्यामुळे व्यापारी बी घेताना माल लय विचारपूर्वक घेतो आपला माल, कारण हे पुढे म्हणजे मार्केटमध्ये खेळणारे गडी त्याला त्यांच्या लक्षात येतं ना. आणि तुमचे बरेचसे व्हिडिओ मी अगोदर तयार केले ते तुमच्याकडे प्रूफ म्हणून हो दाखवायला ते असतं. माझ्याकडे सेव आहेत सगळ्या, मग ते व्यापाऱ्याला दाखवले का शेतकरी पोहोचलेले गडी तर ह्यांना रेट व्यवस्थित द्यावं लागतं आपल्याला. नाही नाही, कसं आहे, तुम्हालाच नाही त्यांनी कुणालाही फसू नये. कारण आज शेतकऱ्यांचे हाल पाहिले तर खूप अवघड परिस्थिती आहे. एक तर पोटाला माणूस चिमटा घेतोय, पण त्या झाडाला हो जे लागतं ते देतोय. शेट जसं ताळीन धरलं शेट, मी 24 तासातले 20 तास बागेसाठी देतोय मी, फक्त 4 तास स्वतःसाठी देतोय सध्या मी. मग मला सांगा, 24 तासातले जर 4 तास स्वतःसाठी असतील आणि त्यातून जर आपण फसलो तर त्याला किती वेदना होतील. नाही मग पश्चाताप होतो ना. हा 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 हा. तरी बी विशेष म्हणजे थोडं काय झालं, मी आता व्यवहार करताना एक पार्टी आपण आता मोठा फार्म बांधला, एक पार्टी आतमध्ये आणि एक पार्टी बागेत होती. हम्म. त्यांनी आपल्याला 200चा इसारा दिला. हा
आणि मी वडिलांना मला थांबा एक 10 मिनिटं सर घेऊ नका. पण त्या पार्टीने काय झालं, वडिलांना ढकीत पलीकडे नेलं आणि त्यांच्या हातात पैसे दिले म्हणून मला काहीच नाही. तोच मला आपला तो म्हणतो 105 सॉरी 210 205 ने आपली पार्टी पुढची मागवत होती आपल्याला. तो मी आता ते दिल्यानंतर बोलणं योग्य नव्हतं, पण नाही नाही, पण आपण इसरला हात लावला आपल्याला काहीच बोलता आलं ना. तेच सांगतो ना की मी ते बोलणं योग्य नाही. शेवट हो. मी बोलणं म्हणजे ते कुठंतरी चुकीचं वाटतं ते. आगीत तेल ओतण्यासारखं आहे. पण तो माल तुम्ही जे थोडीशी गडबड करत नव्हता, आणि हीच खरी स्पर्धा झाली पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस बाग द्यायची ना, तर तुम्ही 4 स्पर्धकांना एकत्र येऊन तुम्ही बोली लावा किंवा तुमच्या चिठ्ठ्या टाका. ज्याची चिठ्ठी सरळ निघेल त्याला आपण माल देऊ. नाही पण तेच कसं, दरवर्षी मी बागेत व्यापारी बोलत आहे. मी आधी तुमच्या घेतो, तुमच्याकडे लेवल बघतो आणि व्यापारी मी 3-4 व्यापारी बागेत बोलतो कंटिन्यू हा हा एका दिवशी. हा आणि मग सगळ्यांना मेळ करतो, जो जास्त पैसे त्याचा घेतो. पण ती काल तीस कसा वेळ झाला नेमकं त्या व्यापाऱ्यांनी आता थोडं संबंध असल्यामुळे तुमच्या आपल्या असे त्यांनी वाटाला नेऊन म्हणले बाबा नाही पैशाला हात लावच म्हणले. पण ती पुढे व्यवहार होता असताना पैसे देत असताना दुसरी पार्टी म्हणजे आम्ही तुम्हाला 205 210 देऊ, फक्त सर घेऊ नका. म्हणलं नाही, आता वाळल्याने पैशाला हात लावला, नाही, हात लावला वाळल्यापेक्षा मला पैसा प्यारा नाही म्हणलं. पण परमेश्वर आहे ना, तुम्हाला त्याची कसर काढून देणार. हो नाही दिली ना त्यांनी, दिली कसर काढून दिलीच ना आपल्याला त्यांनी. आपलं टन येतं म्हणजे आपल्याला जे 20 किलोची आवृत्ती होती आपल्याला ती झाडात 30 किलो माल निघतोय. बघा, परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने देतच असतो. कारण आमचा अंदाज होता 20 किलोनी, पण आपल्याला झाड 30 किलोनी आवृत्ती देते. हा 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 म्हणजे आपण 1000 झाडात 30 टन माल काढतोय 200 रुपये रेटचा. काय अडचण नाही. एकंदरीत मला आनंद वाटला म्हणून तुम्हाला मी स्वतःहून फोन केला. कारण शेवट आपल्या माणसाचा माल ज्यावेळेस चांगला जातो त्यावेळेस आम्हाला सुद्धा आनंद वाटतो.